आज आपल्या भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं आणि आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक भारत देशातील नागरिकांनी मेहनत घेतली, स्वतःच्या प्राणाची आहुती दिली, स्वतःच्या प्राणाची पर्वा केली नाही। असेच आपले देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणारे आपल्या अंजळगाव येथील तालुका भडगाव जिल्हा जळगाव येथील नानासाहेब उत्तमराव मखाजी देसले गुरुजी यांची आज मी आपल्यासमोर मुलाखत घेणार आहे, ते आपण नक्की बघा। नमस्कार नानासाहेब, नमस्कार। आपला थोडक्यात परिचय द्या। कुठल्या याचा परिचय तुमचं सुरुवातीपासून सगळं थोडक्यात सांगा। तुम्ही जन्मगाव, तुम्ही प्रश्न विचारा। हो, म्हणजे आवाज हो, तुमचं जन्मगाव कुठलं? जन्मगाव? माझं नाव उत्तमराव मखाजी देसले आणि माझी मुख्याध्यापक आणि स्वातंत्र्य सैनिक हैदराबाद मुक्ती संग्राम। तुम्ही शिकत असताना सेवा दलामध्ये प्रवेश केला 4थीत असताना गावला तिथे सेवा दल सुरू झाला आणि त्या वेळेला 1900 साल, आता मग तुम्ही सांगता येणार हो, तर त्या याच्यामध्ये मी भाग घेतला। चौथीत असताना भाग घेत असताना माझ्या याच्या मनामध्ये एक स्वातंत्र्याबद्दल एक भावना उचलबळून आली आणि मी 16 एप्रिल 1946 राष्ट्रध्वज उभारून मोठा टोकर लावून आणि माझ्या मामाच्या गडीला हे केलं। कोणत्या गावाला? गोंदेगाव बाजारपेठ होती ते बरोबर दिसतं, ते नाकेदाराने पाहिलं तो तिरंगी झेंडा लगायला 46 सालची गोष्ट आहे। 16 एप्रिल 1946 ला तुमच्या हनुमान जयंतीच्या दिवशी तो पराक्रम केला होता। मग तिथे आले, ते 4-1 वाजता पाहिलं, ते काढून घेतलं। कोण आलं होतं तिथे? तर करुणगिरी नाका होतं ना, ते करुणगिरीचा नाक्यावरचा शेख शिपाई आला। अच्छा। आणि तो ब्रिटिशांचा शिपाई होता। झेंडा सोडून काढून घेतला, मला घेऊन गेले, मला एक लगावून दिली चांगली। किसकी बोला बरे, मग मी सांगितलं की माहितीच नाही की आहे ये तो गलत है, बोला निजाम के विरुद्ध में ये गलत है, इसको भारतीय उल्टा टांग दो बोले जाल। अच्छा। क्या फटके से लगाओ बोले। तितक्यात कोणीतरी सांगितलं आप्पाला, तिथे आप्पा म्हणायचे। अच्छा, तुम्हाला आप्पा म्हणायचे? तर संपूर्ण गाव आप्पा म्हणायचे। तर म्हणे वा दोन आप्पाला घेऊन गेले। तुम्हाला घेऊन गेले? राजधानला पोलीस पाटील होते, ते लगेच दावतो झाले। क्यों लाया बोले तो लड़की, वो यहाँ का नहीं है, बोले अंग्रेजी में रहने वाला है। छोड़ा बोले उसको, मेरा आत्या का लड़का है बोले। अच्छा। नहीं तो परिणाम बेकार हो जाएगा। तुम्हाला जेलमध्ये ठेवलं? कारण त्यांचं बी वजन फार मोठं होतं बरं। किती दिवस तुम्हाला जेलमध्ये ठेवलं? आपसा ऐसा करना नाही बोले। आणि मग त्याची बात मला आतून खुश होती, तुझं सुरूच ठेव, मी तुझ्या तुझं काम चालू ठेवलं, तुझं काम तुला जे पटेल ते कर, पण मी तुझ्या पाठीशी, तुला धक्का बी लागू देणार नाही। त्याला सांगितलं उसका पिताजी गुजर गए। अच्छा। तो अकेला लड़का है, 4-5 बहिणी, अकेला लड़का है, अगर कुछ हो गया। तुम्ही कोणाकोणासोबत काम केलेलं आहे? स्वातंत्र्य सैनिक कोणकोणते स्वातंत्र्य सैनिक? तुम्ही ज्या स्वातंत्र्य सैनिकांसोबत काम केलेलं त्यांची नावं आणि गावांची नावं सांगा। अशा पद्धतीने माझे जे मित्र होते, दगा हरचंदराव,
नंतर एक कडुबा नागरे, भिकारी केशव पटेल, पंडित नारायण वाणी, नंतर वसंत हरिवाणी, अशी ती माझी मित्रमंडळी होती. आणि आम्ही सेवादलमध्ये जायचं आणि दरबारी क्रियालाही जायचं भजनाला. अशा पद्धतीने ते झालं. मग असं करता करता स्वातंत्र्य दिन उजाडला 17 15 ऑगस्टला. हे आदल्या वर्षी करून टाकलं होतं, राष्ट्रध्वज उभारून टाकला होता. म्हणजे तो फार मोठा गुन्हा होता. मग अशा पद्धतीने काम सुरू झालं. निंदाई नाटकं वगैरे ते आडला प्रचारासाठी लोकांना नाटकाचा वापर धर्मावीर संभाजी, करेंतीपूर्व, माझी जमीन, हारवा सावकार, म्हणजे सावकार कसा लुटायचा बुवा अशा पद्धतीने नाटकं केली होती. जनजागृती नाटक करून धर्मवीर संभाजी, करेंतीपूर्व म्हणजे संभाजीला ज्या वेळेला हे केलं होतं कलुशाने, ते करेंतीपूर्व नाटक होतं. अशी तिथे नाटकं होती त्यावेळेला. तुम्ही पुस्तकं लिहिलेले आहेत लोकराजा, त्याच्याविषयी थोडक्यात माहिती सांगा ना. लोकराजामध्ये याचीच माहिती आहे ना. हो, मी तुम्हाला दाखवते काय म्हणजे मी स्वातंत्र्य लढ्यामध्ये काय काय केलंय आम्ही त्याची माहिती. अच्छा. आणि अजून तुम्ही एक पुस्तक लिहितात काश्मीर 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 पुस्तकाविषयी थोडक्यात सांगा. ते प्रत्यक्ष दाखवतो तुम्हाला. बरं आता हो म्हणजे लिखाण चालू आहे. हो, ते पुस्तक तुम्ही सर्व वाचलेले का? दक्षिण एवढे सगळे वाचणं म्हणजे कामापुरते वाचतो. माझं लिखाणं चालू आहे सध्या. हो, त्याच्यामुळे हे वाचायला वेळ आणून ठेवले पुढच्या पिढीला. आठवण ज्याला आवडेल तो वाचेल, ज्याला आवड नाही तो काय ऐतिहासिक नाही. त्याला आवडायला लागते. आता ते लहान पोर आहेत चंद्रजी, त्याने बरेचसे पुस्तक वाचून काढले. इथे आल्याबरोबर बाबा मला पुस्तक सांगतात. असं आवडवर असतं ते ज्याचे त्याचे. 2 मिनिटं स्टॉप करते. उजाडलं. साल उजाडल्यानंतर मग मोठा कार्यक्रम साजरा करायचा होता. ते 9 वाजता माझ्याकडे आले नाना दीक्षित म्हणून. आणि त्यांनी सांगितलं की तुला बाजाराला जावं लागेल, आपल्याला मोठा झेंडा आणायचा आहे राष्ट्रध्वजासाठी. नंतर 2 लहान झेंडे प्रभात फेरीसाठी आणि सुताचा हार, असं बाजार करून आणा. आम्ही 2-3 जण आणून तो बाजार करून आणला. आमची दर गुरुवारी त्या दिवसापासून सकाळी प्रभात फेरी निघाली. गुरुवारी आमच्या प्रभात फेरीला सुरुवातीला लहान लहान पोरं यायचे, मार खायला द्यायचे. याचं नातेदार वगैरे मारतील असं. मग काही बाया यायच्या घाबरायच्या आपले. मग एक दिवस काय झालं की माझ्या आईला आवडलं. माझ्या आईने मला पोटून ठेवलं घरामध्ये. जायचं नाही बा याला. आपल्याकडे वारण निघालेलं होतं ते उभं आणल्याबद्दल. आई जाऊ देत नव्हती. तर गुलाब का पठाण नावाचा त्यावेळेला आर्मी म्हणजे फौजदार बनवटीचा तुम्हाला पकडायला आलेला होता. परंतु त्याला राजा माप्पानी बोलून चालून पावटी घालून रवाना करून दिलेलं होतं. आणि अशा रीतीनं आमचं काम सुरूच होतं. मग आता ते सुरू झालं तर मग आम्ही काय केलं, सुरुवातला जो गोंदेगाव नाका होता, गोंदेगाव नाक्यावर 1907 तारीख आता माझं थोडी लक्षात नाही, म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या अगोदरची तारीख येते. तर त्यावेळेला तिथं बडवाडी मध्य प्रदेशात बडवाडी तिथले 6 लोक आलेले होते. कशाकरता निजामाला वा हातबाम तयार करण्यासाठी ती गोळी जाणार होती हे आम्हाला माहिती पडलं. असं माहिती पडल्यानंतर रात्री काकासाहेब देशमुख आले तिथे रात्री आणि गोळीबार सुरू करून दिला. त्या गोळीबारामध्ये त्यातला एक मारला गेला. औरंगाबादला जाणार होते ते
शिंदोड मार्गे आणि शिंदोडवरून औरंगाबादला जाणार होते आणि तिथं हातबांब तयार करणार होते. मग त्याच्यातला एक जण मारला गेला आणि आमच्यातला एक त्र्यंबक साधू म्हणून पाचोरी तालुक्यातला सिद्धार्थ होता, तो मारला गेला. त्र्यंबक साधू मारले, 2 लोक मारले गेले. मग त्याच्यामुळे वातावरण खूप तंग झालं. इतकं तंग झालं की गावात कोणी येत नव्हतं, जंगलमध्येच राहू लागलं. काही जे होते नातेवाईकांकडे चालले गेले. जवळजवळ 10 महिने गाव ओसाड होतं. त्या रथाकारांच्या दाखाने 10 महिने गाव ओसाड होतं ते. तर अशा पद्धतीने आम्ही सुद्धा काही दिवस आजच्या गावाला येऊन तिथे थांबलो आणि नंतर मग पुन्हा आणखी ज्यावेळेला हा झाला त्यावेळेला मग पुन्हा गेलो होता तिथे. अशा पद्धतीने पहिल्या दिवशी नाकेदाराला सकाळचं त्या याच्यावर हल्ला केला. ही तारीख माझ्या लक्षात नाही, याच्यात सापडेल एखाद्या वेळेला. तर 10 तुम्ही फैजपूरला पण गेले होते ना? फैजपूरला गेले होते. फैजपूरला त्यावेळेला नाही गेलो, नाही तिथे नाही गेलो. हे आमचं मराठवाड्यात होतो मी. अच्छा. इकडे नव्हतो, हे मराठवाड्यात होतो मी. तर मग तिथे आम्ही काय केलं की क्रांतिवीर काकासाहेब देशमुख आले आणि त्यांनी पहिल्यांदाच त्याच्यावर गोळीबार केला तिथे त्याचा. आणि मग गावात गोळीबार केला काकासाहेब देशमुख. त्याच्यातला तो बडवाडीचा एक जण मारला गेला. आमचा त्र्यंबक साधू सिद्धार्थ तो मारला गेला. मग धरपकड सुरू झाली. बरेचसे लोक आमचे पकडले गेले, पण नंतर सोडून दिलं त्यांनी. अशा पद्धतीने राजाराम पाटील खमक्या माणूस होता. अशा पद्धतीने लोकांच्या मनामध्ये एकदम चेतना सुरू केली. आणि गोंदेगाव नाका त्या दिवशी मग त्या दिवशी एवढं झालं ना, मग तो कार्यक्रम बाकीचा मग स्थगित झाला. आणि मग 4-6 महिने गप्प बसलो आम्ही. आणि मग आणखी उठाव मारला. सकाळचं आल्याबरोबर पुन्हा नाकेदार आपले म्हणजे हे 48 सालची गोष्ट आहे. गोळीबार सुरू केला. हे पळायला लागले. कोण ते नाकेदार बनवटीला, म्हणजे सकाळी संध्याकाळला जात असताना त्याच्या आधी म्हणजे थोडंसं अंधार पडलं होतं, उजेड पडलं होतं आणि ते बंदुका घेऊन बनवटीला पळत चालले होते. मग शेतकरी पाहिलं तिथं काही पिढ्यावर फेकायला येणारे त्यांनी त्यांच्या अंगावर शेणाने बांधलेल्या टोपल्या फेकून दिल्या. त्या टोपल्या फेकल्यामुळे काय झालं ते पडले, ते त्यांच्या हातातल्या बंदुका पडून गेल्या. काही एखादे धरून दिंडी पळाला तर लोकांनी आराळा केल्या. मग त्यांना पकडलं सगळं आणि मग त्या बंदुका हिसकून घेतल्या. जवळजवळ 7 बंदुका मिळाल्या आणि मग सुरू केलं. तर पहिल्यांदा मग धान्य गोळून मोकळं करून दिलं. सरकारी धान्य उडवून होतं ना, त्याचं फुलं तोडून टाकलं आणि सांगितलं की तुम्हाला पटेल तेवढं धान्य घेऊन जावं. अशा पद्धतीने मग मोकळं करून दिलं लोकांनी. आणि मग चेतना निर्माण झाली ना, मग बाया माणसं सुद्धा स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरल्या. अशी पद्धत झाली की ती लहान पोरं बाया माणसं साधारण निर्धार सगळे. आणि जेथे होते 13 तारखेला सप्टेंबरच्या 13 तारखेला कार्यक्रम सुरू झाला. कोणता? गोंदेगाव नाका पहिल्यांदा 13 तारखेला सुरू झाला. तिथून दुपारी बनवटीला पोलीस स्टेशनला तोफ लावले. तिथे त्यांना हे पुलाव चालू होता आणि ते बनवटी पोलीस स्टेशन म्हणजे पक्की इमारत होती. तर तिथे तोफ लावली तर ते तोफेच्या छाड्यामधून 2-3 जखमी झाले आणि तिथे त्याचं पुलावची डेग सोडून पळून गेले. मग आम्ही दुपारी जेवण वगैरे केले. मग बनवटीला गेलो. बनवटी येऊन पळाशी नावाचं गाव आहे. तिथे अब्दुल्ला नावाचा चाऊस राहिला होता. त्याचं गाव होतं, 7-8 जागीरदार होता. त्याचा बाळा जाळून टाकला. त्याचं फोटो आहे माझ्याकडे. तर ते फोटो वगैरे तिथे याला गेले जळगावला. तर त्याचा वाडा जाळून टाकला. तुमच्याकडे फोटो ते पण दाखवा, फोटो पण दाखवा आम्हाला. फोटो आहेत काही,
ते म्हणजे तिथे आता जे काही असतील हा दाखवलेला नाही. तर अशा पद्धतीने ते तुम्ही सुरू झालं. ते नोकरी सुरू झाल्यानंतर ऐकून घ्या ना. पहिल्यांदा मग कळाशीला त्या अब्दुल्ला चौथा वाडावर उडवला आणि तो उडवल्यानंतर मग त्याच्या याच्यातलं नंतर चाळीसगाव तालुक्यात हे आहे ना मोळाई, सिंदूर, वडगाव, तितूर, वनवटी ही नातं. बाकीचे लोक घाटनांद्याकडे गेले. आपलं वनगाव मार्गे, वनगावचे 2 जण तिकडे पाथोऱ्या मार्गे गेले. ते घाटनांद्र्याला गेले. तो घाटनांद्र्याला पळून गेला होता आम्ही गेल्याच्या आधी. मग तिथे काही लोक गेले आणि त्याला एका घरात कोंडून घेतले. तो मोठा इतिहास आहे. तर मग इथून आम्ही सगळे मोळाई वगैरे हे गावं सगळे नाके जाळले. तिथून वर गेलो कुठे पाळावर, औरंगाबाद जिल्ह्यात सोयगाव आपलं कन्नड तालुक्यात करजगड म्हणून काकासाहेब देशमुखचं गाव होतं तिथे कन्नडचं घाट. तर तिथे त्या गावाचं नाव मी सांगतो. तर तिथे पहिल्यांदा एक जाऊस होता, त्याचं नाव बरंच आहे सांगतो का बोलता बोलता सांगतो येईल ती आठवण. तर मग तिथून किशोर झाले, वाडी, वासडी, किशोर, नागद, नंतर गावं जाळलेले आणि अशा पद्धतीने नंतर मग नेवपूर, चिंचोली, घाटशेद्रा अशी झाली. नंतर कन्नडचा नाका जाळला. सगळे जमून कन्नडचा नाका जाळला. मग तिथून मग जोरात सुरू झालं. मग संपूर्ण याच्यामध्ये कशामध्ये हैदराबाद स्टेटमध्ये सगळीकडे प्रसाद वल्लभभाई महोत्सव आले. वल्लभभाईंनी केलं. भेटले होते का सरदार वल्लभभाई पटेल यांना? तुम्ही भेटले होते का? नाही, वल्लभभाई ते आम्हाला नाही भेटले. तर त्या याच्यामध्ये जो एक मोहम्मद चौथा याच्यावर मिटिंग म्हणजे त्याने जसं अत्याचार केलेले होते तसं 100% तसं लिहिलेलं होतं. त्या याला मला 1000 रुपये बक्षीस मिळालं. ती माहिती सांगितल्याबद्दल. तुम्हाला बक्षीस मिळालं? मला ते तिथे ज्ञानप्रकाश मोदाणी नावाचे स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांनी सांगितलं की बा आजपर्यंत मोहम्मदच्या विरुद्धात तेवढी गळत शब्द काढला नाही म्हणे तू, आणि तुम्ही डायरेक्ट जे घडलं ते सगळं लिहून टाकलेलं म्हणे. खरं दाखवलं म्हणे तुम्ही. तो माणूस आला ते माहिती सांगून मी जेव्हा ते बसलो आणि तो असं मागून असा आला आणि मला धरलं. मिठ्या मारतो आणि मी नुकता येऊन जागेवर बसलो होतो. मी तर काही कोणाचं काही केलेलं नाही. मला असं का होतंय, मला म्हणजे काहीच दिसेना सूचना. माझ्या डोळ्यापुढे काजू चपाती मी हातपाय करतो. मग सगळं कपडे घामाने आणि तो मला मिठ्या मारतो. असंही करता करता त्याचे बी कपडे वगैरे माझे टॉप झोपडे त्याच्या घामाने जोड्यांचा आहे भरून गेला. इतकं म्हणजे इतकं घाम झाले मला. आणि मग त्याच्या जवळपर्यंत चालतं लांब कर मिठ्या मारल्या. मग आहोत काय म्हणतो, तुम्ही घाबरले, घाबरू नका, मी तुमचं स्वागत करायला आलोय. मी जे लिहिलेलं 100% घडलेलं आहे ते 100% बरोबर लिहिलेलं आहे. आजपर्यंत मोहम्मदच्या विरोधात पुढे लिहिलेले तुम्ही खरे मरता त्याच्यावर. तुम्ही घाबरले मारा. मोहम्मदच्या माणसं जे आजार होते काही त्याच्यामध्ये, पण स्वराज्य येऊन गेलेलं होतं ना, मग त्याच्यामुळे ते ढिले पडून गेलेले होते. मग त्या म्हणाल चला तुम्ही बाहेर घाबरू नका. मला बाहेर गेले आणि मग 1000 रुपये बक्षीस दिले त्यांनी. आहे ती त्याची कावडी मन्याद केली होती त्यांनी. मग आणि अशा पद्धतीने त्यांनी माझा सत्कार वगैरे केला, हे केलं. अशा पद्धतीने मग हैदराबाद स्टेटमध्ये जिकडे तिकडे गावं पेटले. मग मराठवाड्यातली पेटले. साने गुरुजी धुळ्याला आले. साने गुरुजी विनोबा भावे आले होते तेव्हा भेट वगैरे झाली होती का? मग ते जुनी गोष्ट आहे. ते खूप जुनी गोष्ट आहे. तर अशा पद्धतीने 17 सप्टेंबर 1:30 वाजता हैदराबाद पडलं. कारण सगळेच उठलेले. मग हैदराबाद स्टेटमध्ये जेवढे गावं होते तेवढे उठले. मग ते कोणीच घाबरलं नाही. आणि 17 सप्टेंबरला 1:30 वाजता
निजामाने शरणागती पत्करली. त्याने मग काय पाहिलं की जर आपण 17 हैदराबादमध्ये थांबलो, औरंगाबाद याच्यामध्ये हैदराबादमध्ये, तर आपलं हैदराबादचा दुवा उडून जाईल, तोफानी उडून देतील. म्हणून तिथून 25 किलोमीटर एक याच्यावर त्याचं एक मोठं गाव आहे, त्याचं काही मला आता आठवत नाही. त्या गावाला ते गेले आणि मग तिथे तो शरण आला. तिथेच मग गेला हैदराबादमध्ये लावला, पण तिथेच त्या गावाला झेंडा आहे करून 1:30 वाजता निजामाचं राज्य खलास झालं आहे बा, अशा पद्धतीने मग जिकडे तिकडे आनंद झाला. आणि मग त्या दिवसापासून 17 सप्टेंबरला जसं आपण 15 ऑगस्टला साजरा करतो, 15 ऑगस्ट दिन, तसा तो 17 सप्टेंबरला हैदराबाद मुक्ती दिन साजरा करतात. कोणत्या वर्षी झालं हैदराबाद? 1948. 17 सप्टेंबर आपण 15ला हे होतं ऑगस्ट. 16 ऑगस्ट पासूनच सुरू झालं ते. 16 ऑगस्ट पासूनच सुरू झालं. असं भरपूर येते, म्हणजे मोठं येते ते पुस्तकामध्ये सगळे लिहिलेले. हे धावतं म्हणजे कसं आहे थोडक्यात धावतं बरं. याच्यात म्हणजे पुस्तक दाखवतो तुम्हाला. आभारी होतो, तुम्ही माहिती दिली, तुम्ही भेट दिली, त्याबद्दल तुमच्या आभार. ते पुस्तक ते पण बघू ना, फोटो काढून पुस्तक स्टॉप कर.